निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पटेले गावाच्या पुढे जामदा गावाच्या शिवारात दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुजलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टावरच्या जवळ स्वस्त दरात क्रॅब घेण्यासाठी बोलावून फर्यादीस हाताबुक्क्यांनी व त्याच्याजवळील लाकडी दांडकड्याने मारहाण करून त्याच्याकडून 59,000 रुपये लुटले म्हणून त्यावरून निजामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक माहितीच्या आधारे तपासावरून नमूद गुन्ह्यातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सराईत दरोडेखोर आरोपी नामे प्रभू बालिश पवार वय 29 वर्ष, जयेश राजा पवार वय 28 वर्ष दोघे राहणार जामदा तालुका साक्री जिल्हा धुळे या दोघांना निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज देवरे, पोलीस कॉन्स्टेबल सुजित देवरे, पोलीस कॉन्स्टेबल सागर थाट शिंगारे, पोलीस कॉन्स्टेबल सागर कांगणे यांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना मान्य न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली असून तो सध्या पोलीस कोठडीत रिमांडमध्ये आहे। सदर आरोपितांकडून तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न तसेच मोबाईल असा एकूण 1,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्यातील इतर आरोपितांचा शोध सुरू आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके, धुळे।